बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या लाडक्या YouTube प्रबोधन माध्यमाला आपण सर्व शिवसैनिकांनी मिळून मोठं करा ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन आपण सर्वांनी पाहिलं असाल. जवळपास लोकसभेचे सर्वच्या सर्व आणि राज्यसभेचे सारे खासदार तिथे उपस्थित होते. या कार्यालयाचं महत्व हे फार वेगळं आहे, कारण संसदेच्या सत्रांपूर्वी, संसदेमध्ये होणाऱ्या चर्चांपूर्वी सल्लामसलती असतील, चर्चा असतील, या सर्वांसाठी कार्यालय अतिशय महत्वाचं होतं आणि या कार्यालयाचं काल उद्घाटन झालं. शिवसेनेचं हक्काचं कार्यालय हे संसदेमध्ये 3ऱ्या माळ्यावर शिवसेनेला मिळालेलं आहे. या सर्वांसाठी महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांचे मी अभिनंदन करतो. आता महत्वाची गोष्ट ही आहे, जसं कार्यालय मिळालं, तुम्ही पाहिलं असाल, लागोलाग पुन्हा चर्चा सुरू. म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत एखादी पॉझिटिव्ह गोष्ट माध्यमांवर आली काय, लगेचच यांचा IT सेल कामाला. बरं, बातम्या काय असतात याच्यामध्ये, मीडिया देखील तितकी जबाबदार आहे. बातम्या अशा असतात, शिवसेनेचे याव खासदार, शिवसेनेचे त्याव खासदार आणि सध्या चर्चेत असलेला आकडा म्हणजे 6. शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात. आता खरं तर शिंदे गटाचे किती खासदार कमळीच्या संपर्कात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि चेहऱ्यावरचा रंग, काळ्या दाढीच्या चेहऱ्यावरचा रंग हे सगळं काही सांगून जात आहे की शिंदे गटाचे किती खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. पण तो विषय बाजूला ठेवा, महत्वाचा आहे शिवसेनेचे किती खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. जशा ह्या संसदीय कार्यालयाच्या उद्घाटनाच्या बातम्या आल्या, लागोलाग ह्या बातम्या सुरू झाल्या. लागोलाग राजन साळवींची ही बातमी येऊ लागली. लागोलाग तुम्ही पाहिलं असाल, भास्कर जाधवांची बातमी येऊ लागली. म्हणजे मी तुम्हाला मागे एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, दर 3 दिवसांनी शिवसेनेच्या एका खासदाराचं नाव चर्चेत ठेवायचं. दर 3 दिवसांनी, 4थ्या दिवशी आमदाराचं नाव घ्यायचं, ते 3 दिवस चालवायचं. त्याच्यानंतर 3 दिवस गेल्यानंतर पुन्हा एका खासदाराचं नाव घ्यायचं. ही जी मालिका चालवलेली आहे, ही तुम्हा सर्वांना अस्थिर ठेवण्यासाठी, मानसिक दृष्ट्या अस्थिर ठेवण्यासाठी केली जात आहे आणि याच्यात हे यशस्वी देखील होत आहेत, हे खेदाने सांगावं लागेल. बघा, शिवसेना महाराष्ट्रभरामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागली देखील आहे. अगदी ठाणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, अगदी नाशिक महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, इतर सर्व महानगरपालिकेच्या तयाऱ्यांसाठी शिवसेनेच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. त्यानंतर निरीक्षक पाठवले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रभागाप्रमाणे, वॉर्डाप्रमाणे, विभागाप्रमाणे प्रत्येक विभागांचा आढावा घेतला जात आहे. आत्तापासूनच, म्हणजे निवडणुकांच्या तारखा येतील, जाहीर होतील तेव्हा होतील, पण आत्तापासूनच कुठे कुठे आपण कमी आहोत, कुठे कुठे पदाधिकाऱ्यांची वानवा आहे, कुठे कुठे पदाधिकाऱ्यांमध्ये वितुष्ट आहे, आपापसामध्ये आहे, किंवा कुठे कुठे एखाद्या ठिकाणी आपण असंही म्हणू शकता की जिथे अपक्ष उभे राहू शकतात, बंडखोरी होऊ शकते, काही ठिकाणी उमेदवार हा चांगला असायला हवा, काही ठिकाणी पक्ष प्रवेश करून घ्यायला हवे. या सगळ्या स्ट्रॅटेजीज मध्ये शिवसेना आत्तापासून चालू झालेली आहे. लक्षात घ्या, महत्वाचा भाग आहे की या सगळ्यामधून शिवसैनिकांचं, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं, शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचं कुठेतरी लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, कारण ह्या सगळ्यांना याच्या खबरा आधीपासूनच पोहोचलेल्या आहेत की शिवसेना तयारीला लागली देखील आहे. जे झालं ते झालं, पण आता भविष्यामध्ये काय असणार आहे यासाठी लागलेल्या तयारीमधून कुठेतरी तुमचं मन विचलित करण्यासाठी या सगळ्या गोष्टी, हे असे फुसकेबार फेकावे लागतात. पण याला फुसकेबार म्हणण्यापेक्षा, म्हणजे शत्रूला कधीही कमजोर समजू नये, पण याला फुसकेबार म्हणण्यापेक्षा याच्यात हे यशस्वी देखील होत आहेत. कारण तुम्ही पाहत असाल, जर माध्यमांचा तुम्ही विचार कराल तर माध्यमांवर फक्त त्याच बातम्या येतात ज्या शिवसेना सोडून शिंदे टोळीमध्ये किंवा इतर पक्षांमध्ये जातात. पण इतर पक्षातून शिवसेनेमध्ये रोजच्या रोज जे प्रवेश होत आहेत, स्थानिक पातळ्यांवर होत आहेत, त्याच्या बातम्या कुठेही येत नाहीत. कारण माध्यम तेवढंच दाखवतात जेवढं त्यांना दाखवायला सांगितलेलं आहे. तुम्ही समजू शकता मला काय सांगायचं आणि सांगितलेलं आहे याचा अर्थ देखील तुम्हाला कळत असेल. असो, आता 6 खासदार जाणार आहेत म्हणे शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी. बरं, 6चा आकडा कशासाठी? कारण 2/3 मेजॉरिटी, 2/3चा गट करून जायचं असतं. कारण असं काहीतरी तो परिशिष्ट 10 किंवा अनुच्छेद 10 काहीतरी उरला सुरला असेल तर तो सांगत असावा.
खरं तर आजच्या घडीला हा असा काही कायदा आहे का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. जर तुम्ही जनतेमध्ये असा एखादा सर्वे टाका आणि विचारा पक्षांतर बंदी नावाचा एखादा कायदा या देशामध्ये खरंच अस्तित्वात आहे का, तर तुम्हाला 1% वर जरी मत मिळालं ना, 1% वर, किंवा महाराष्ट्रात देखील, देशात सोडा, महाराष्ट्रात एक सर्वे टाका, 1% वर मत मिळालं ना, सांगाल ते हरू. असं करा एखादा सर्वे, येणारच नाही. कारण महाराष्ट्रातली जनता हे चांगलं जाणते की पक्षांतर बंदी नावाचा कुठलाही कायदा नाही. तुम्ही एक जरी खासदार घ्याल, म्हणजे उदाहरणार्थ आमचा कुठलाही खासदार जाणार नाही हा भाग वेगळा, पण तुम्ही एक जरी खासदार घ्याल तरी सुद्धा तुमच्या टूथडमध्ये तो बसतो. कारण शेवटी सत्ता तुमची, तुमच्या संस्था तुमचे स्वयंघोषित ट्रायब्युनल, काय म्हणतात त्याला, लवाद वगैरे, तुमचे राज्यपाल तुमचे, न्याय व्यवस्था तुमच्या, एक घ्या किंवा 2 घ्या, काय फरक पडतो. 6च्या आकड्याची काहीही गरज नाही, त्या तांत्रिक दृष्ट्या वगैरे कशाचीही गरज नाही. मी पुन्हा सांगतो. त्यामुळे ह्या 6च्या आकड्याला यांनी जो काही जोर लावून सांगायचा प्रयत्न केलाय, बरं, जवळपास गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून ह्या बातम्या चालल्यात. तानाजी सावंतांनी सांगितलं, मला नाही, माफ करा, उदय सामंतांनी सांगितलं. उदय सामंतांनी तर राजन साळवींचा प्रवेश करून टाकला होता. उदय सामंतांनी भास्कर जाधव साहेबांचा प्रवेश करून टाकला होता. अगदी वैभव नाईकांचा प्रवेश करून टाकला होता. सगळ्यांचे प्रवेश करून टाकले होते. पण विचार करा शिवसैनिकांनो, आपण ज्यावेळेस अशा प्रवेशाच्या बातम्या ऐकतो आणि आपण स्वतः आपल्या आमदारांना हे प्रश्न विचारतो, आपल्या माजी आमदारांना हे प्रश्न विचारतो, त्यावेळेस त्यांना किती वाईट वाटत असेल ह्या गोष्टींचं, की आमचे शिवसैनिक त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, नाही की ह्या घटार गटातल्या ह्या कवडीमोल माणसांच्या शब्दांवर, ह्यांच्या बातम्यांवर विश्वास ठेवून आम्हाला प्रश्न करावेत. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आपल्या माणसांना हे असे प्रश्न विचारण्यापूर्वी या गोष्टीचा एकदा विचार करा. शिवसेनेचे कुठलेही खासदार या शिंदे टोळीमध्ये जात नाहीत, पण शिंदे टोळीने हे पाहावं की त्यांचे किती खासदार कमळीच्या संपर्कात आहेत. कमळीने, म्हणजे समजा ह्या शिंदे टोळीने एखादा डोळा जरी वटारला तरी कमळी या शिंदे टोळीचा उत्तम पद्धतीने कार्यक्रम लावू शकते, आणि हे स्वतः एकनाथ शिंदे चांगल्या पद्धतीने जाणतात. त्यामुळे बघा ना, अजितदादांनी मागितलेली खाती त्यांना मिळाली, पण ह्यांनी मागितलेलं कुठलं खातं ह्यांना मिळालं? जरा एकदा विचार करा ह्या गोष्टीचा. स्वतः शिंदे गटातले कित्येक आमदार मंत्रिपदांमुळे किंवा इतर अनेक गोष्टींमुळे किंवा यांच्या युतीच्या कित्येक अंतर्गत गोष्टींमुळे नाराज आहेत. पण लक्षात घ्या, काय असतं, ज्यावेळेस तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि सत्तेच्या बाहेरचे विरोधक तुम्हाला तितकेसे मजबूत दिसत नाहीत, त्यामुळे तुम्हाला सत्तेतून बाहेर येण्यासाठी असं ते धाडस होत नाही, मी म्हणेन. त्यामुळे सध्या तरी यांच्यातला कोणीही ते धाडस करण्याच्या प्रयत्नात नाही किंवा ते धाडस दाखवण्याच्या प्रयत्नात नाही, पण अंतर्गत कलह, अंतर्गत विवाद या दोनही टोळ्यांमध्ये, म्हणजे अजित पवार टोळी असेल, शिंदे टोळी असेल, आणि स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. फक्त सत्ता, आणि विशेषतः तीही केंद्रातली सत्ता, या सगळ्यांच्या जीवावर ही एकजूट सध्या तरी यांनी साधलेली आहे. हे खेदाने म्हणावं लागेल, पण होय, ही सत्य परिस्थिती आहे. पण तरीही जाऊन सांगतो, निवडून आलेले शिवसेनेचे मशालीचे खासदार हे कुठल्याही इतर टोळ्यांमध्ये जाणारे नाहीत. त्यामुळे या सर्व बातम्यांकडे आपण दुर्लक्ष करावं शिवसैनिकांनो, आणि आपल्या मूळ कामावर आपण फोकस ठेवावं. ना कुठला आमदार, ना कुठला माजी आमदार, ना कुठले खासदार, ना कुठले उपनेते, नेते, शिवसेनेचे कुठलेही पदाधिकारी यांच्याकडे जात नाही आहेत. उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, ज्याला जायचंय ते जाऊ शकतात, ज्याला माझ्यासोबत निष्ठेने राहायचंय, भविष्यात माझा हा शिवसेना पक्ष मी पुन्हा त्याच स्तरावर नेऊन घेऊन जाणार आहे जिथे तो होता. लक्षात घ्या, ही आमदार खासदारांची संख्या म्हणजे शिवसेनेची ताकद नाही. शिवसैनिक, तळागाळात पसरलेला शिवसैनिक ही शिवसेनेची ताकद आहे. तुमच्या काही विशिष्ट योजना, लाभधाऱ्या योजना किंवा तुमच्या ईव्हीएमच्या जीवावर तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे मृगजळ तयार केलेलं आहे, हे फार काळ टिकू शकत नाही. काही काळासाठी तुम्हाला ते नवसंजीवनी देईल, पण हे फार काळ टिकणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस भविष्यात खऱ्या अर्थाने शिवसैनिकांच्या जीवावर निवडणुका लढण्याची वेळ येईल, त्यावेळेस मात्र शिवसेना ही पुन्हा वर गेलेली असेल, आणि हे नकली जे कोणी असतील हे तळामध्ये विरघळून गेलेले असतील, या कमळीमध्ये असे विरघळून गेलेले असतील मिठाच्या खड्याप्रमाणे. असो, मी तुम्हा सर्वांची रजा घेतो या क्षणी, पण या सगळ्या चर्चांना इथे पूर्ण विराम द्या आणि आपल्या महत्त्वाच्या कार्यावर फोकस करा, लक्ष केंद्रित करा, इतकंच सांगेन. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.